वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वटपौर्णिमा हा पती-पत्नीमधील पवित्र नात्याचा एक महान सण आहे. हिंदू कॅलेंडरमधील ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. याच पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाला जीवन वटवृक्षाखाली परत आणले. या दिवसाची आठवण म्हणून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करतात. पण यावर्षी वटपौर्णिमा कधी आहे हे हिंदू माहीत आहे का? कथेनुसार आपण असे मानले जाते की वट आणि वटवृक्ष त्रिमूर्ती म्हणजे भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा करून भक्तांना सौभाग्य प्राप्त होते. या व्रताचे महत्त्व आणि महिमा स्कंद पुराण, भविष्योत्तर पुराण, महाभारत इत्यादी असंख्य धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये देखील सांगितले आहे. वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा हिंदू विवाहित स्त्रिया करतात, जेणेकरून त्यांच्या पतींना समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते. वटपौर्णिमा व्रत पाळणे हे विवाहित स्त्रीचे तिच्या पतीप्रती केलेली भक्ती आणि खऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे. वटसावित्रीच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळचा नित्यक्रम उरकल्यानंतर सौभाग्यालंकार घालून वडाची पूजा केली जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून तिची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. तथापि असे न करण्याचा सल्ला दिला जातो. उत्तर भारतात 19 मे रोजी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला वटसावित्री व्रत साजरा केला जात आहे आणि वटसावित्री व्रत देशाच्या काही भागात म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. ज्येष्ठ पौर्णिमा 3 जून 2023 रोजी आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभी होते 3 जून 2023 रोजी सकाळी 11:17 पौर्णिमा तिथी समाप्ती होते 4 जून 2023 रोजी सकाळी 9:11 पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वटपौर्णिमा साजरी करतात. यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार त्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले अशा आख्यायिका आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते, कारण सावित्रीच्या मृत पतीचा मृतदेह या झाडाच्या फांद्याजवळ सुरक्षित ठेवण्यात आला होता. तसेच वड वृक्ष दीर्घायुषी असल्याने त्याचे संवर्धन व संगोपन करण्याच्या उद्देशाने भारतीय संस्कृतीने वटवृक्षाची पूजा करण्याची संकल्पना स्वीकारली.